नमस्कार मंडळी, सगळेजण कसे आहात? आशा करते की खूप छान आहात, मस्त आहात. जिथे पण कुठे आहात, भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर खात पित आहात, आयुष्य जगत आणि एन्जॉय करत आहात. तर चला, आजचा हा एक छोटासा व्हिडिओ मी स्टार्ट करते. आज मला मनमोकळेपणाने थोड्याशा गप्पा माराव्याशा वाटल्या, तर विचार केला की चला आज मी तुमच्याशी बोलते या व्हिडिओ थ्रू. सो आपल्या चॅनलचं नाव आहे भारताच्या बाहेर. तर मला असं वाटतं की आज मी एक महत्त्वाचा विषय या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे आणि तुम्हा सगळ्यांनाच कुतूहल असेल की भारताच्या बाहेर जीवन पद्धती कशी असते, भारताच्या बाहेर लोक कशी असतात, भारताच्या बाहेर लोक कसे राहतात, त्यांचा विचार करण्याची काय पद्धत असते. तर ह्या व्हिडिओमध्ये मी काही एक महत्त्वाच्या गोष्टी ज्या मला वाटतात त्या मी डिस्कस करणार आहे, तुमच्याबरोबर मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. सो पहिल्यात प्रथम, भारताच्या बाहेर कोणाच्या हे असं मला वाटतं जेवढे वर्ष मी इथे राहिले, ऑफिसमधला CEO असून देत, नोकरीमध्ये अतिशय उच्च पदावर असून देत, किंवा एका छोट्याशा स्टोअरमध्ये काम करणारी व्यक्ती असून देत, इथे पैशांवरून माणसाला म्हणजे तेवढं ट्रीट नाही केलं जात जेवढं भारतामध्ये केलं जातं. तुमचं काम छोटं किंवा मोठं नसतं. तुमची कामाच्या बाबतीत जो दृष्टिकोन असतो तो छोटा मोठा असतो असं मानलं जातं. इथे VP, डिरेक्टर, मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये काम करणारी लोक, पुरुष पण इथे घराच्या जबाबदाऱ्या ह्या एकत्रपणे हँडल करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, घराच्या बाहेरचं गार्बेज असून देत, किंवा घर साफ करणं असून देत, किंवा किचनमध्ये कुकिंग असून देत, इकडे जबाबदाऱ्या ह्या शेअर केल्या जातात. पहिली ही गोष्ट. त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेदभाव केला जात नाही, किंवा नवरा बायको हा भेदभाव केला जात नाही. दुसरी गोष्ट, इथे कोणत्याही लेवलची व्यक्ती असून देत, ती दुसऱ्याशी अतिशयपणे पोलाइटली बोलते. हे खूप इथे महत्त्वाचं मानलं जातं. आणि हे असं नाही की म्हणजे समजा माझ्या घरी प्लंबर आला, किंवा माझ्या घरी एखादा इलेक्ट्रिशियन आला, किंवा एखादं गार्बेज क्लिनिंग ट्रकचं जे पिकअप करतात वीकमध्ये ते आले, त्यांच्याशी अतिशय रिस्पेक्टफुली बोलावं लागतं. अतिशय ॲरोगंटली किंवा नोकराप्रमाणे किंवा म्हणजे असं एका लोअर ग्रेडला तुम्ही ट्रीट करू शकत नाही लोकांना. इथे ऑफिशियली त्या कंप्लेंट्स घेतल्या जातात आणि त्याचं वर्क अपॉन होतं त्याच्यावर. सो तुम्ही असं दुसऱ्याला त्याच्या फायनान्शियल स्टेटसवरून किंवा कामाच्या टाईप ऑफ वर्कवरून तुम्ही डिस्क्रिमिनेट नाही करू शकत. हा एक दुसरा महत्त्वाचा बदल आहे. तिसरा बदल, इथे भारताच्या बाहेर वर्क लाईफ बॅलन्सला खूप महत्त्व असतं. म्हणजे जेव्हा लोक ऑफिसमध्ये 9 वाजता जातात, इथं तुम्ही 9 to 5 करा किंवा तुम्ही 8 to 4 करा, राईट. तर तुम्ही ऑफिसमध्ये असताना लोक पूर्णपणे ऑफिसमध्ये फुल्ली फक्त कामाच्याच गोष्टी बोलतात. इकडे कोणीही ऑफिसच्या वर्क प्लेसेसमध्ये काम सोडून बाकी सगळ्या गोष्टी बोलत नाहीत. इथे लोक पर्सनल लाईफ डिस्कस करत नाहीत ऑफिसमध्ये, किंवा तुमचा रेस, रिलिजन, क्रीड, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ऑफिसमध्ये डिस्कस नाही होत, कधीच नाही होत. सो अशी हे एक महत्त्वाचा बदल असतो. वर्सेस आपल्याकडे भारतामध्ये आपण खूप काही वेळेला चहाचे ब्रेक्स घेतो, किंवा 1 तास आपण लंचला जातो. तर इथे असं नसतं. इथे खूप स्ट्रिक्ट मॉनिटरिंग असतं ही गोष्ट. आणि काम संपल्यानंतर 5 वाजल्यानंतर तुम्ही तुमच्या फॅमिली फॅमिली लाईफ ही चांगली एन्जॉय करू शकता. म्हणजे कुठे फॅमिलीच्या बरोबर बाहेर गेलं, किंवा फॅमिली ॲक्टिव्हिटीज, घर, मुलं, असं टाईपमध्ये. सो हा एक महत्त्वाचा फरक आहे भारताच्या बाहेर. आता भारताच्या बाहेर लोक शॉपिंग कसं करतात. सो इकडे मी कॅनडाचं उदाहरण देईन, किंवा USचं उदाहरण देईन, नॉर्थ अमेरिकन. इथे भरपूर डॉलर स्टोअर असतात, आणि ह्या डॉलर स्टोअर्समध्ये म्हणजे $1 आता गोष्टी मिळत नाहीत. महागाई सगळीकडेच जगामध्ये वाढलेली आहे. जशी भारतामध्ये किंवा ईस्ट पार्ट ऑफ द वर्ल्डमध्ये आहे, तशी सगळ्याच ठिकाणी आहे.
तर भरपूर लोक डॉलर स्टोअरमध्ये शॉपिंग्स करतात. ज्या घरासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी आहेत, किचनसाठी लागणाऱ्या आवश्यक दैनंदिन गरजेच्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही एका डॉलर स्टोअरमधून आरामात घेऊ शकता. ही पहिली गोष्ट. आणि त्याच्यामध्ये असं नसतं की म्हणजे खूप चांगलं अर्न करणारी व्यक्ती डॉलर स्टोअरमध्ये जाणार नाही, तिकडे स्टेटस माइंडेडनेस नसतो, असं काही नाही आहे. सगळेजण डॉलर स्टोअरमधूनच शॉपिंग करतात. दुसरं आहे वॉलमार्टमधून इकडे लोक शॉपिंग करतात, कारण घरातले म्हणजे किचनच्या गोष्टी आहेत म्हणा, कपडे म्हणा, इलेक्ट्रॉनिक्स म्हणा, ब्युटी प्रॉडक्ट्स म्हणा, ही तुम्हाला वॉलमार्टमध्ये पण मिळतात. आणि भरपूरशा वॉलमार्ट स्टोअरमध्ये आता त्यांनी ग्रॉसरीचं पण सेक्शन ओपन केलं आहे, तर तिथे पण लोक वॉलमार्टमध्ये शॉपिंग करतात. आणि तिसरं जे आहे ते TJX किंवा विनर्स, जिकडे कपड्यांची, घरातले चांगले डेकोरेटिव्ह आयटम्सची शॉपिंग होते. हे झाले 3 महत्त्वाचे हे. आणि आता तुम्ही मला विचाराल की भाजीपाला कुठे मिळतो, तर इथे असं म्हणजे आपण जे भारतीय लोक असतो, ते इंडियन स्टोअरमध्ये पण शॉपिंग करतो. भरपूर इंडियन स्टोअर्स टॉरंटोमध्ये ओपन झालेली आहेत. त्याच्यामुळे तिकडे शॉपिंग करतात लोक. किंवा इकडे काही वेळेला लोकांना मिक्स आवडतं फूड, की एक दिवस टॅकोज बनवले, एक दिवस पिझ्झा बनवला, एक दिवस असं रोज काही वेळेला आपण इंडियन नाही करत. काही लोक 3 दिवस इंडियन बनवतात, 2 दिवस काहीतरी नॉन इंडियन बनवतात, असं टाईप्सचं असतं. तर ते जे शॉपिंग असतं ते फूड बेसिक आहे, मेट्रो आहे, लॉबलॉज, अशा भरपूर फूड चेन्स आहेत, तर तिकडे जाऊन केलं जातं. तर हा एक महत्त्वाचा हे आहे. इकडे आठवडी बाजार पण बसतो. जेव्हा समर येतो तेव्हा बाहेर फार्मर्स मार्केट असतात आणि तिथे शॉपिंग केलं जातं. पण ती थोडीशी महाग असतात, पण पण प्रॉडक्ट्स ही अतिशय फ्रेश, डायरेक्टली फार्म टू टेबल अशी टाईपची प्रॉडक्ट असतात. सो एक तो फरक आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की इथे घराचं इथे लोकांना घर दुरुस्तीविषयी शिकून घ्यावं लागतं म्हणा, की गरज असते, कारण इकडे कामगार म्हणजे मनुष्यबळाचं खूप जास्त पैसे चार्ज करतात. कॉन्ट्रॅक्टर्स जे घराचं रिनोव्हेशन करतात, एक्स्ट्रीमली कॉस्टली आहे तिकडे. माझ्या घराचं जसं स्वतः रिनोव्हेशन हे मी स्वतः केलं, भरपूर गोष्टींचं, फ्लोरिंग म्हणा, किचन काउंटर टॉप्स म्हणा, पेंटिंग म्हणा, खूप महाग आहे. इवन इंडियाच्या कंपॅरिझनमध्ये पण, किंवा कोणत्याही कंपॅरिझनमध्ये. जर समजा प्लंबिंगचा खर्च म्हणजे समजा किचनचं सिंक चोक झालं, किंवा बाथरूमचा बाथटब जर चोक झाला, तर प्लंबर्स हे खूप महाग आहेत. प्लंबर्स, इलेक्ट्रिशियन्स हे खूप जास्त महाग आहेत. त्याच्यामुळे लोक ती बेसिक कामं शिकून घेतात आणि ती स्वतः करतात घरामध्ये. इवन कार्पेंट्रीची पण कामं लोक स्वतः करतात घरामध्ये. चौथा किंवा पाचवा फरक मी म्हणेन की होम डेपो. जसं भारतामध्ये आपली अशी छोटी लोकल स्टोअर्स असतात, नॉट आयकिया, की जे घराचं जे रिनोव्हेशनचं फर्निचरचं जे सामान असतं ते विकतात. तसं इथे होम डेपो नावाचं एक स्टोअर आहे, जे USची चेन आहे. होम हार्डवेअर, होम डेपो, रोना. तर घरासाठी म्हणजे सिंक आहे, बाथरूमचं, किचनचं सिंक आहे, किंवा वॉशर, ड्रायर, डिशवॉशर, सगळ्या गोष्टी, किचन कट्टा, सगळ्या गोष्टी ह्या इथे मिळून जातात. होम डेपोमध्ये म्हणा, रोनामध्ये म्हणा. तर लोक रेग्युलर तिकडे जातात, म्हणजे जावंच लागतं. जे लोक घर घेतात त्यांना घर दुरुस्त करावंच लागतं आणि त्यांना ह्या स्टोअर्समध्ये जावंच लागतं. तर लोक स्वतःहून जाऊन त्या गोष्टी आणतात आणि स्वतः त्या गोष्टी इन्स्टॉल करतात टू सेव्ह द कॉस्ट. सो हा एक फरक आहे. आपल्या इंडियामध्ये आपल्याला पेंट करायचं आहे, घर इंटिरियर्स करायचं आहे, तर आपल्याला आपल्या बजेटमध्ये लोक खूप इझिली मिळून जातात, जसं इथे नाही मिळत. आणि इथे गोष्टी ह्या मेनली रेफरन्स थ्रू चालतात, की तुम्हाला कोणाचा रेफरन्स माहिती आहे का, की कोणी आपलं किचन क्रिएट केलं आहे, रिनोव्हेशन केलं आहे, किंवा बाथरूम पूर्ण ज्यांनी बनवलं आहे. कारण इकडे लोक खूप फसवतात, काही लोक. त्याच्यामुळे लोक स्ट्रिक्टली रेफरन्सवर रिलाय करतात, जे आपल्या इंडियामध्ये थोडं वेगळं पडतं, पण इथे
टिपिकली रेफरन्सवर रिलाय करतात. तर हे काही महत्त्वाचे डिफरन्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले, जे भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर हे थोडेसे वेगळे आहेत. तर तुम्ही मला प्लीज हा व्हिडिओ बघून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला काही प्रश्न आहेत का? कारण मला तेवढं जास्त एवढे व्ह्यूज नाही येत आहेत. पण जर कोणी हा व्हिडिओ बघितला असेल आणि काही आवश्यक माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये प्लीज पोस्ट करा, सो दॅट मी पुढचा व्हिडिओ त्या बेसिसवर घेऊन येऊन. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हा सगळ्यांची काळजी घ्या, स्वस्थ आणि मस्त राहा आणि खात पीत राहा. नमस्कार.